आपल्याला स्कॉलरशिप मध्ये आकृत्यांवर प्रश्न विचारले जातात. आकृत्या मोजा म्हणून प्रश्न विचारले जातात. तर आकृत्या कशा मोजायच्या दिलेल्या आकृत्यामधल्या, तर त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा प्रश्न आहे, खालील आकृतीतील त्रिकोण मोजा. या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोणाची आकृती दिलेली आहे आणि विचारले या आकृतीतले त्रिकोण मोजा. बरोबर. आता पहा या ठिकाणी ही जी आकृती आहे त्रिकोणाची, त्याच्या शिरोबिंदू मधून ही जी एक रेघ गेली आहे, ह्या रेघेमुळे त्रिकोणाचे किती भाग झाले? दोन भाग झाले. मग त्या भागांना आपण नंबर दिला, हा पहिला आणि हा दुसरा. आता जे भाग झाले त्यांची आपल्याला बेरीज करायची. त्या भागांच्या नंबरची 1 + 2 त्या भागांच्या नंबरची बेरीज करायची आहे. 1 आणि 2 किती झाले मिळून? 3. व्हेरी गुड. म्हणजेच काय, तर या आकृतीमध्ये, या दिलेल्या आकृतीमध्ये 3 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 3. आपण साध्या पद्धतीने मोजून पाहूया आहेत का खरंच 3 बघू. हा पहिला त्रिकोण, बरोबर. हा दुसरा त्रिकोण आणि हा बाहेरचा सगळ्यात मोठा जो आहे हा तिसरा त्रिकोण. म्हणजे आपण जी ट्रिक वापरली ती बरोबर आहे. 3 त्रिकोण आहेत, भागांना नंबर दिले, त्यांची बेरीज केली की आपल्याला त्रिकोणांची संख्या मिळते. समजलं? आहे की नाही सोपं? अजून एक उदाहरण पाहूया. या ठिकाणी हा एक त्रिकोण आपण या ठिकाणी घेतोय. या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून मी 2 रेघा काढल्या, बरोबर. आता मला सांगा, त्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून 2 रेघा गेल्यावर त्रिकोणाचे किती भाग झाले? 2 आणि 3 भाग झाले, बरोबर. आता या भागांना आपण नंबर दिले 1, 2 आणि 3. आता या भागांच्या नंबरची आपल्याला काय करायची? 1 + 2 + 3 5. 3 आणि 2 किती झाले? 5. 5 आणि 1 6. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 6. आहे की नाही सोपं? हो. आता तुम्ही म्हणता मॅडम मग असं नाही का मोजता येत? आपण पाहिलं दुसऱ्या पद्धतीने येतं मोजता, पण ज्यावेळेस आकृत्या मोठ्या मोठ्या होत जातात, बरोबर, त्यांच्यामधल्या भागांची संख्या वाढत जाते, त्यावेळेस आपल्याला पटकन उत्तर काढण्यासाठी ही ट्रिक सोपी जाते. भागांना नंबर